तुम्हाला पण खायचं आहे का असा चिकनचा झणझणीत ठेचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा? एकदा बनवाल तर परत परत बनवून खाल असा झणझणीत चिकनचा ठेचा। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। चला तर मग बनवायला चालू करूया चिकनचा ठेचा। त्यासाठी मी लसूण, मिरची आणि कांदा घेतले आहे। तर आपण पॅन मध्ये तेल टाकून ते फ्राय करून घेऊया। तेल टाकले आहे, त्यामध्ये आपण ही मिरची, लसूण आणि कांदा फ्राय करून घेणार आहोत। तर आपला हा परतून झालेला आहे। तर त्यामध्ये आपण हे चिकनचे पीसेस केलेले ते टाकून देणार आहोत आणि त्यामध्ये ते परतून घेणार आहोत। त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि ते परतून घेणार आहोत। आता आपले हे परतून झाले आहे, आपण ह्याला आता ठेचून घेऊया। हे चांगलं आपण असं ठेचून घेणार आहोत। हे खूप टेम्पटिंग दिसते, ठेवता करताच माझ्या तोंडाला पाणी येते, त्याला सुगंध सुटलेला आहे। ठेचा म्हटले की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या तोंडाला पाणी तर येतच। आता मी करते तर माझ्या पण तोंडाला पाणी येते। तर आपला हा ठेचा ठेचून झाला आहे, आपण त्याला अजून एकदा परतून घेऊया। परतून घेऊया। परतून झाला आहे, आपण आता त्याला सर्व करून घेऊया। तर आपला चिकन ठेचा तयार आहे। तर आज आम्ही जेवणामध्ये भाकरी, भात, चिकनचा रस्सा बनवलेला आहे, त्यासोबत चिकनचा ठेचा सुद्धा बनवला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।